हाय गाईज, सोनूनेस क्रिएटिव्ह फॅमिलीच्या किचनमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आम्ही बनवली आहे शेंगदाण्याची चिक्की. चिक्की बनवणं खूप सोपं आहे. आम्ही पहिल्याच प्रयत्नात खूप छान चिक्की बनवलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे आम्ही करेक्ट 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. कढईमध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि मंद आचेवर शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजत असताना घाई करायची नाही. शेंगदाणे मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजताना एकाच रंगावर भाजायचे आहेत. मंद आचेवर शेंगदाणे भाजल्यामुळे त्यांची साले लवकर निघतात. त्यामुळे अजिबात करपू न देता शेंगदाणे भाजायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. गॅस बंद करून शेंगदाणे एका मोठ्या ताटात काढून घेऊ व ते थंड करून घेऊ. थंड झाल्यावर शेंगदाण्याचे साले पटपट निघतात. तुम्ही एका किचन टॉवेलने शेंगदाणे रगडले तर शेंगदाण्याचे 2 समान भाग होतात व सालेही पटकन निघतात. तुम्ही बघू शकता एका झारण्याने शेंगदाणे व साले वेगवेगळे केलेले आहेत. आता एका कढईमध्ये थोडे तूप टाकून त्यामध्ये पाऊण वाटीपेक्षा जास्त गूळ टाकायचा आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही 1 वाटी शेंगदाण्यांसाठी 1 वाटी गूळ वापरू शकता. तर तुम्ही बघू शकता आपला गूळ तुपामध्ये छान विरघळत आलेला आहे. तोपर्यंत आपण पोळपाट व लाटण्याला तूप लावून घेऊ. तुम्ही बघू शकता गूळ छान विरघळत आलेला आहे. पाक चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेऊ व त्यामध्ये थोडा पाक टाकून गोळी तयार होती का ते पाहू. गोळी झाल्यानंतर गोळी कडक झाली नाही त्यामुळे अजून थोडा वेळ पाक शिजू व पुन्हा एकदा पाक चेक करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता आपली पाकाची गोळी छान तयार झालेली आहे. म्हणजे आपला पाक आता तयार झालेला आहे. त्यामध्येच आता आपण शेंगदाणे ॲड करू. शेंगदाणे मिक्स करताना गॅस खूप मंद आचेवर ठेवलेला आहे. हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे व ते सर्व मिश्रण तूप लावलेल्या पोळपाटावर ठेवू व हे मिश्रण पोळपाटावर छान पसरून घेऊ. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता लाटण्याने हे सर्व मिश्रण छान पसरून घेऊ. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मिश्रण छान पसरून घेतले आहे. त्यावर आवडीप्रमाणे कट करून घेऊ. चिक्की पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याचे काप काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपली चिक्की छान झालेली आहे. चिक्की अगदी खुसखुशीत झालेली आहे. तुम्हाला अशा प्रकारे चिक्की बनवायची असेल तर तुम्ही ही चिक्की नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.